यिर्मया अध्याय 32। यहुदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या 10व्या वर्षी, म्हणजे नबुखदनेस्सराच्या कारकिर्दीच्या 18व्या वर्षी, परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले। त्या समयी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमेस वेढा दिला होता, आणि यिर्मया संदेष्टा यहुदाच्या राजगृहातील पहारेकऱ्यांच्या चौकात बंदीमध्ये होता। यहुदाचा राजा सिदकिया याने त्याला अटकेत टाकिले, तेव्हा तो त्याला म्हणाला होता की, तू असा संदेश का देतोस की परमेश्वर म्हणतो, पहा, मी हे नगर बाबेलाच्या राजाच्या हाती देतो व तो ते हस्तगत करील। आणि यहुदाचा राजा सिदकिया खासद्यांच्या हातून सुटणार नाही, तर बाबेलाच्या राजाच्या हाती खात्रीने दिला जाईल। तो त्याजशी समक्ष बोलेल, आपल्या डोळ्यांनी त्याला पाहील। तो सिदकियाला बाबेलास नेईल व मी त्याचा समाचार घेईन, तोवर तो तेथे राहील, असे परमेश्वर म्हणतो। तुम्ही खासद्यांशी लढला तरी तुमची सरशी होणार नाही। यिर्मया म्हणाला, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, पहा, तुझा चुलता शल्लूम याचा पुत्र हनामेल तुझकडे येऊन म्हणेल, अनाथोत येथले माझे शेत विकत घे, कारण ते सोडवून घेण्याचा हक्क तुझा आहे। तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलत भाऊ हनामेल मजकडे पहारेकऱ्यांच्या चौकात आला। तो मला म्हणाला, बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोत येथले माझे शेत विकत घे, कारण ते वतन करून घेण्याचा व सोडविण्याचा हक्क तुझा आहे। तू ते आपल्यासाठी विकत घे। तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे। मग मी अनाथोतातले ते शेत माझा चुलत भाऊ हनामेल याजपासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल 17 शेकेल रुपये तोलून दिले। मी खरेदी खतावर सही केली, त्यावर शिक्का मारिला व साक्षी बोलावून त्यास पैसा तागडीने तोलून दिला। तेव्हा शर्ती नमूद केलेल्या खरेदी खताची एक मोहरबंद व एक उघडी अशा नकला मी घेतल्या, आणि माझा चुलत भाऊ हनामेल याच्या समक्ष व ज्यांनी खरेदी खतावर साक्षी घातल्या होत्या त्यांच्या समक्ष, पहारेकऱ्यांच्या चौकात जे यहुदी बसले होते त्या सर्वांच्या समक्ष, ते खरेदी खत बारूक बिन नरिया बिन महसेया याच्या स्वाधीन केले। मी त्यांच्या समक्ष बारूखास बजावून सांगितले की, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, मोहरबंद व उघडे अशी ही दोन्ही खरेदी खते घेऊन एका मातीच्या पात्रात घालून ठेव, म्हणजे ती बरेच दिवस राहतील। कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, घरेदारे, शेते, द्राक्षांचे मळे यांची या देशात पुन्हा खरेदी चालू होईल। मी ते खरेदी खत नरियाचा पुत्र बारूक यास दिल्यावर
परमेश्वराची प्रार्थना केली की, आहा प्रभू परमेश्वरा, पहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही. तू हजारांवर दया करीतोस. बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्या मागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालितोस. थोर पराक्रमी देव, सेनाधीश परमेश्वर हे तुझे नाम आहे. तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकास ज्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत. तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केली. आजवर इस्रायलात व इतर लोकात ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहे. तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्रायल यास मिसर देशातून बाहेर आणले. आणि तू त्यांच्या पूर्वजास प्रतिज्ञापूर्वक देऊ केलेला हा देश, ज्यातून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, असा हा देश त्यास दिला. त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या धर्मशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत. तू त्यास आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्याजवर हे सर्व अरिष्ट आणले. पहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणाऱ्यांचे मोर्चे लागले आहेत. तरवार, दुष्काळ व मरी यामुळे याशी युद्ध करणाऱ्या खासद्यांच्या हाती हे लागले आहे. तू बोललास तसे घडले आहे. पहा, हे तुला दिसत आहे. तरी हे प्रभू परमेश्वरा, हे नगर खासद्यांच्या हाती लागत असता तू मला म्हणालास, पैसा देऊन हे शेत आपल्यासाठी विकत घे व साक्षी बोलाव. मग परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की, पहा, मी परमेश्वर सर्व मानवजातीचा देव आहे. मला अवघड असे काही आहे काय? ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो, पहा, मी हे नगर खासद्यांच्या हाती देईन. ते बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याच्या हाती देईन व तो ते हस्तगत करील. आणि या नगराबरोबर युद्ध करणारे खासदी येऊन या नगरास आग लावून जाळून टाकीतील. आणि ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी बालमूर्तीस धूप जाळीला व मला चिडविण्यासाठी अन्य देवास पेयार्पणे वाहिली, ती घरेही ते जाळून टाकीतील. कारण इस्रायलाचे वंशज व यहुदाचे वंशज यांनी तरुणपणापासून माझ्या दृष्टीने अगदी वाईट ते केले. इस्रायलाचे वंशज आपल्या हातच्या कर्मांनी केवळ मला संतापवित आहेत, असे परमेश्वर म्हणतो. हे नगर त्यांनी बांधिले, तेव्हापासून आजवर माझा क्रोध व संताप चेतविण्यास हे कारण झाले. येथवर की ते मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकावे. इस्रायलाचे वंशज व यहुदाचे वंशज म्हणजे ते
त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे, यहुदाचे लोक व यरुशलेम निवासी यांनी मला चिडवावे म्हणून जी सर्व दुष्कर्मे केली, त्यामुळे मी असे करीन. त्यांनी मजकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली. मी त्यास बोध केला. मोठ्या निकडीने मी त्यास शिकवीत गेलो, तरी ते बोधास कान देईनात. तर ज्या मंदिरास माझे नाम दिले आहे ते भ्रष्ट करण्यासाठी त्यात त्यांनी आपल्या अमंगल वस्तू स्थापिल्या. यहुदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलख मूर्तीस आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्या म्हणून बेन हिन्नोमाच्या खोऱ्यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधिली. हे मी त्यास आज्ञापिले नव्हते. ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानी मनीही नव्हते. तरी आता ज्या नगराविषयी तुम्ही म्हणता की ते तरवार, दुष्काळ व मरी यामुळे बाबेलाच्या राजाच्या हाती जावयाचे आहे, त्याविषयी परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, पहा, मी आपल्या क्रोधाने, संतापाने व महारोषाने त्यास ज्या ज्या देशात हाकून दिले आहे त्यातून त्यास एकत्र करीन. मी या स्थली त्यास परत आणीन व सुरक्षित बसवीन. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. त्यांचे व त्यांच्या नंतर त्यांच्या वंशजांचे हित व्हावे म्हणून त्यांनी सदा माझे भय बाळगावे. यासाठी मी त्यास एकच हृदय व एकच मार्ग देईन. आणि मी त्याजशी सर्व काळचा करार करीन, तो असा की मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपले भय त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत. मी त्याचविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जीवाभावाने त्यांची या देशात खरोखर लागवड करीन. कारण परमेश्वर म्हणतो, ज्या प्रकारे मी या लोकांवर हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे, त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाचे जे मी बोलतो ते सर्व त्यास प्राप्त करून देईन. ज्या ह्या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशु यांचा मागमूस नाही, तो खासद्यांच्या हाती गेला आहे, त्या ह्या देशात शेतांची खरेदी होऊ लागेल. बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या लगत्यास, यहुदाच्या नगरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, मैदानातल्या नगरात व दक्षिणेकडल्या नगरात लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदी खते करीतील, त्यावर शिक्का मारितील व साक्षीदार घेतील. कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन, असे परमेश्वर म्हणतो.